हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे भोगी, तर मग म्हटलं भोगी स्पेशल निमित्त एक छान व्लॉग करूया आणि भोगीची भाजी कशी करतात आणि मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत तर ते बघूया। तर लेट्स सी आज कसा व्लॉग होतोय आणि आज अजून काय काय होतंय ते बघूया। संक्रांती पण आहे तर म्हटलं एक छान व्लॉग काढूया तुमच्यासाठी। तर लेट्स कंटिन्यू। तर भोगी स्पेशल निमित्त मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर यामध्ये आहे पावटा, त्याच्यानंतर वाटाणा, त्याच्यानंतर शेंगदाणे, देन तिळाचं कूट आहे, त्याच्यानंतर घेवडे आहेत, हरभरे आहेत, वांगा आहे, गाजर आहे। तर 5, 7 किंवा 9 अशा प्रकारे भाज्या घेतात। तर माझ्या 7 भाज्या झालेल्या आहेत। तर मी एवढ्या भाज्या करून मी भोगीची भाजी करणार आहे। तर बघूया मग पुढे। तर भोगीच्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये शिजवल्या आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं अशी फोडणी दिली। तर ते काय माझा व्हिडिओ मिसच झाला घ्यायचा, त्यामुळे मग आणि त्याच्यानंतर मी लगेच हे सुगडी पूजन पण करायचं होतं। तर आजच आमच्याकडे सुगडी पूजन पण असतं, तर मग ते पण करायचं होतं। तर गडबडीमध्ये तो व्हिडिओ मिस झाला, पण मी नैवेद्य दाखवताना थोडा शॉट घेतला आहे भाजी आणि बाजरीची भाकरी, तर तो तुम्ही बघा। आणि इथं सुगडी पूजन सुरू होतं आणि मी हे बाजारातून आणलेल्या, त्याच्यानंतर मग त्यांना पण हळद कुंकू लावलं आणि जेवढ्या भाज्या आहेत घेवडा, पावटा, त्याच्यानंतर ऊस, शेंगा, त्याच्यानंतर हरभरे, तर हे सगळं त्या सुगडीमध्ये टाकायचं। आणि इथं मी बघा बोरं विसरलेली, तर नंतर माझ्या लक्षात आलं तर बोरांचा मान असतो, तर मग ती बारीक बोरं पण मी आणलेली आणि ती पण सुगडीमध्ये टाकलेली। तर मग असं पूजन माझं सुरू होतं। तर इथे मांडणी करून झालेली आहे। तर मग पूजा करायच्या आधी म्हटलं थोडीशी रांगोळी पण काढूया। तर मग इथे मी थोडी रांगोळी काढते। तर अशी मस्तपैकी मांडणी झाली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं मी नैवेद्य बघ दाखवलेला आहे। तर मसाले भात केलेला, बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी। नेक्स्ट तर आज आहे मकर संक्रांत आणि वर्षाचा पहिला सण आहे। मग म्हटलं पुरणपोळी झाल्याच पाहिजेत। तर माझं ऑफिस पण होतं, पण मला पुरणपोळी पण करायची होती। तर मग सकाळी मस्तपैकी मी पुरणपोळ्या पण बनवल्या आहेत। तर इथे बघू शकता पुरणपोळीचं मस्त जेवण केलंय। आणि आज ना आमच्या इथे विडे पण घेतात, म्हणजे आता काल आपण सुगडी पूजन बघितलं, तर आज इथे विडे पण घेतात। तर मग त्याची पण मला मांडणी करायची होती, तर ती पण इथं मांडणी सुरू आहे। तर माझे आहे 5चे विडे। तर मग सगळ्या वस्तू माझ्याकडे 7 वस्तू आहेत, तर त्याचे सगळे 5 5 5 असे मला मांडायचे होते। तर विड्यावर ठेवायला मी घेतलेलं हळकुंड, त्याच्यानंतर खारी, खोबरं, लवंग होती, वेलची होती, त्याच्यानंतर सुपारी, बदाम, तर अशा वस्तू मी घेतलेल्या। मग ते विडे मांडून झाल्यावर इथे पण पूजा केली। मला पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवायचा होता, तर तो पण दाखवला। आणि हे विडे मग इव्हिनिंगला आमचं ठरलेलं की म्हणजे सगळ्यांचेच ऑफिस होते, आम्ही जे इथं आहेत तर सगळ्यांचेच ऑफिस होते। मग इव्हिनिंगला म्हटलं 6 नंतर ऑफिस झाल्यानंतर आपण विडे ओट्यातमध्ये घेऊया। तर मग संध्याकाळी सगळे येणार होते, तर आपण दुपारी पण घेऊ शकतो, गावाकडे दुपारी घेतात, पण आता सगळ्यांचं टाईम पण मॅनेज झालं पाहिजे होतं, त्यामुळे मग म्हटलं इव्हिनिंगलाच आपण सगळे मिळून घेऊया। तर इथे पुरणपोळीचं ताट तुम्ही बघू शकता, खूप मस्त झालेल्या पुरणपोळ्या, कटाची आमटी, भजी, पापड, गुळवणी, तर असं सगळं जेवण खूप भारी झालेलं। तर मस्त पूजेची अशी मांडणी झालेली आहे आणि खूप वातावरण भारी प्रसन्न पण झालेलं त्या दिवशी। तर तुमच्याकडे कसं असतं ते तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता मला।
आणि माझी पूजा कशी वाटली ते पण तुम्ही सांगू शकता. ये गोल्या आता नुसती केस उडवत. अमृताची दररोज एकच इंटरव्ह्यू. आमचा तर दरवाजा कोण ठोठावतच नाही. डायरेक्ट आपली दरवाजा खोलायचा डायरेक्ट आत. आरपीची केस दिसतात त्यात. तुझं ब्रँडिंग केलं आहे मी. केसाचं ब्रँडिंग केलं तुझ्या. हो तू घ्यायचं असतं. सुजित राव म्हण. आता ते नाव घेते वाले ते दारात वाले दारात आणि घरात. सुजितच्या प्रॉपर्टीवर तुझी सही. तर असं आम्ही सगळेजणी सगळ्यांच्या घरी जाऊन आलो आणि असे विडे घेत होतो. आणि आज हळदी कुंकू पण आम्ही सगळ्यांनीच केलं, कारण की आज मस्त दिवस पण होता. मग म्हटलं हळदी कुंकू पण करावं. आणि हळदी कुंकूसाठी मी आणलेल्या प्लेट्स, केळीच्या पानाच्या आकाराच्या प्लेट्स आणलेल्या, तर ते पण मग आजच केलं. ग्लासवर ग्लास, डबल ग्लास, सर्व्हिस फर्स्ट क्लास. तू पण सातारा ते चरेगाव पेरले होते जवस. विशालरावांसारखा मुलगा भेटावा म्हणून केला होता नवस. वाट बघत होती का त्याची. दादाचं नाव काय आहे पप्पा. बाजार एक केलं तरी पास होते. आम्ही एकच करतो. देवाला ओसायचं, तुळशीला ओसायचं, बायकांना ओसायचं. आता तुळशीला नाही का नाव दे देवाला ओसायचं. रामाची सीता असं म्हणत असते. सांगते सांग. हे नाही माहिती मला आता. मला पण ते ना काय पाहिजे शरू तुला. काय पाहिजे ते का. ऊस देशाला छोटासा एक थांब त्याला देतो. हे सगळं ताट मला सगळ्याच ताटात नको हे करू. सगळ्या ताटे का ऊसाची कांडी दे. ती छोटीशी ऊसाची कांडी दे त्याला. कुणाच्या गप्पा नाही बोलला. चला बाय बाय बोला. हॅलो आताच येते मी. हा बोल ना. पिशवी देऊ का. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.